नमस्कार, माझं नाव मुक्ता गाडगीळ आणि मी गट क्रमांक 5 ची स्पर्धक आहे। मी तुमच्या समोर जो विषय घेऊन येणार आहे तो म्हणजे देव्यपराध क्षमापण स्तोत्र। याचे रचनाकार आहेत आद्य शंकराचार्य आणि याची रचना शिखरिणी या छंदामध्ये केली आहे। मी जे 2 श्लोक तुमच्या समोर सादर करणार आहे आणि त्याचा सरळ अर्थ सांगणार आहे त्याचे वैशिष्ट्य असं आहे की ते पालुपद याचे उदाहरण आहेत। पालुपद म्हणजे काय तर जेव्हा सलग श्लोकांमध्ये शेवटचं पद सारखं येतं, सेम येतं, त्याला पालुपद असं म्हणतात। सुरू करते। पृथिव्यां पुत्रास्ते जननी बहवः सन्ति सरलाः परं तेषां मध्ये विरलतरलोऽहं तव सुतः मदीयोऽयं त्यागः समुचितमिदं नो तव शिवे कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति। शंकराचार्य म्हणतात की हे पृथ्वी माता, तुझी इतर सगळी मुलं, अन्य सगळी मुलं ही खूप सरळ आहेत, साधी आहेत, पण मी तुझा मुलगा असा आहे जो वेगळा आहे, चंचल आहे, सगळ्यांपेक्षा भिन्न असा आहे। पण तरीही माझा त्याग करणे हे तुझ्यासाठी उचित नाही ठरणार। हे शिवे, माझा त्याग करणे तुझ्यासाठी उचित ठरणारा नाहीये। शिवे म्हणजेच जी सगळ्यांचं चांगलं करते अशी। आणि हे का बरं तर कुपुत्रो जायेत, वाईट असा पुत्र होऊ शकतो पण थोडी सुद्धा वाईट आई होऊ शकत नाही। क्वचिदपि कुमाता न भवति। जगन्मातर्मातस्तव चरणसेवा न रचिता न वा दत्तं देवी द्रविणमपि भूयस्तव मया तथापि त्वं स्नेहं मयि निरुपमं यत् प्रकुरुषे कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति। हे जगताची आई अशी तुझी मी कधी चरणसेवा केली नाही मी तुझ्या कामांसाठी कधी धन किंवा द्रव्य या स्वरूपात मदत करू शकलो, पण तरीही तू माझा त्याग नाही केलास आणि तुझ्या अशा निरुपम प्रेमाने म्हणजेच न संपणाऱ्या अनंत प्रेमाने तू नेहमी माझ्यावर वर्षाव केलास। का तर कुपुत्रो जायेत, वाईट